लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून आज 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी आता सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज हप्ता सोडण्यात आला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झालाय। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे। अखेर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून बऱ्याच महिलांच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील तर तुमच्या बँकेचा कोणता प्रॉब्लेम झाला आहे का हे देखील पाहावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर नेमका कोणता प्रॉब्लेम झाला आहे ते पाहूयात, कारण आपल्या आदिताई तटकरेंनी जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडल्याचं घोषित केलं, त्याच वेळी आदिताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे नवीन नियम लावण्यात आले आहेत ते देखील सांगितले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या महिलांना आज हप्त्याचा लाभ मिळाला आहे, त्याचबरोबर कोणत्या बहिणींना आज पैसे मिळाले नाहीत हे देखील सांगण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप पार पडत आहे। त्या जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळाले आहेत आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा झाले आहेत। आज जवळपास 40 लाख महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला आहे। परंतु तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक पहा की नेमकं काय झालंय, कारण आता लाडक्या बहिणींनो, आपल्या अर्थमंत्र्यांनी अजितदादा पवारांनी बँकांना चेक दिलाय, म्हणजेच आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर 1500 रुपये जमा करण्याचा आदेश हा बँकांना देण्यात आलाय। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झाले नाहीत? लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप हे टप्प्याटप्प्यामध्ये पार पडत असल्यामुळे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सरसकट पैसे द्या असं घोषित करण्यात आलं होतं। मग आता बहिणींना पैसे का मिळत नाहीत त्याबद्दल आदिताई स्पष्टपणे बोलल्या आहेत। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी थेट पत्रकारांशी संवाद साधला। यामध्ये अनेक महिलांचं बँक खातं हे रद्द करण्याचं घोषित केले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काही महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही। लाडक्या बहिणींनो, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असले तरी देखील तुमच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मेसेज येत नाहीये। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जेव्हा ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली तेव्हाच बऱ्याच महिलांकडून चुका झाल्या। त्यामुळे आता ई-केवायसी प्रोसेस नंतर हप्ता जमा होत असताना तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असले तरी देखील तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही। त्यामुळे अनेक महिलांना पैसे मिळाले असले तरी देखील मेसेज आलेला नाहीये। परंतु काही महिला अशा देखील आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सकाळी 10 वाजताच मिळाला असून त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला आहे। मग लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या महिलांचा प्रॉब्लेम झाला आहे आणि कोणकोणत्या महिलांना पैसे मिळाले आहेत हे आपण पाहणार आहोत, कारण आता सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये कोणत्या बँका समाविष्ट आहेत, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप सुरू झाले ते आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, बँका उघडल्याबरोबर महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय। जवळपास 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असून 992 कोटी रुपयाचा निधी हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरित करण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक पहा की महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरेंनी कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचं सांगितलंय। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका, जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस केली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा हप्ता हा 1500 रुपये मिळणार आहे का 2100 रुपये मिळणार आहे? कारण आता 1 जानेवारीपासून हप्ता वाटप होत असताना 2100 रुपयाचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे आता 2100 रुपयाचा हप्ता देखील महिलांना मिळू शकतो। जानेवारी महिन्यापासून वाटप होणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, आपण पाहणार आहोत की कोणत्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा जमा झालाय। सरकारने
KYC प्रोसेसची पडताळणी केली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सकाळीच 1500 रुपये मिळाले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा नवीन GR जाहीर करण्यात आले तेव्हाच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी 10 जिल्ह्यांची नावं सांगितली होती आणि कोणत्या 10 जिल्ह्यातील महिलांना आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचा लाभ मिळणार आहे हे सांगण्यात आलं होतं। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता आज जमा होत आहे, परंतु काही लाडक्या बहिणींना उद्या देखील पैसे मिळणार आहेत। आता थेट महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना आज सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये वितरित करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल, त्याचबरोबर तुमचं बँक खातं हे सरकारी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। जर तुमचं बँक खातं सरकारने जाहीर केलेल्या 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता तर जमा झालाय, परंतु जेव्हा 1 जानेवारी पासून 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील महिलांसाठी सूचना देण्यात आलेल्या असून काही महिलांसाठी आनंदाची बातमी देखील आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 बँकांची निवड ही सरकारने केलेली असून यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा GR जाहीर केलेला असून स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना आजच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा झाल्याचं स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सकाळी 10 वाजताच काही महिलांना पैसे मिळाले आहेत तर काही महिलांना 5 मिनिटापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय, तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 10 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचं समजलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण पाहणार आहोत की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालं आहे। तर चला मग पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत। जालना जिल्ह्यातील महिलांना नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे 1500 रुपये मिळालेले आहेत। सरकारकडून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना मिळाले। रायगड जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत। सातारा जिल्ह्यातील महिलांना देखील 1500 रुपयाचा लाभ मिळाला। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। जळगाव जिल्ह्यातील महिलांना देखील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळाला। धुळे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळाला असून आता या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे, कारण सरकारने आता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांचं नाव आहे त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचं नाव जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यामधील जो मिळणारा हप्ता आहे तो वाढवून मिळणार आहे, म्हणजेच 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आपण पाहणारच आहोत की कोणत्या बँका 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या आहेत। सर्वात पहिल्यांदा अर्थमंत्र्यांनी स्टेट बँकेची निवड केली आहे, त्यानंतर महाराष्ट्र बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, इंडियन बँक, बडोदा बँक, युनियन बँक, पोस्ट बँक, पंजाब नॅशनल बँक अशा 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण सरकारने निवडलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 990 कोटी वितरित करण्यात आले आहेत। जवळपास 40 लाख महिलांना आज लाभ मिळत असल्यामुळेच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टपणे पत्रकारांशी संवाद साधला आहे। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी महत्त्वाची बातमी दिलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी आज खुश झाल्या आहेत।